शैक्षणिक शहरांना का लागलीये घरघर? शैक्षणिक शहरात का वाढते गुन्हेगारी? पुण्यात अंमली पदार्थाच्या सेवनाचे व्हिडिओ व्हायरल. पब मध्ये पैसे उडवले जात आहेत. लातूरचं कनेक्शन थेट पेपर लीकशी जोडलंय. 2 जिल्हा परिषद शिक्षकांवरही गुन्हा दाखल. शैक्षणिक शहरे गुन्हेगारांचे अड्डे बनतायत का? तरुणाई स्ट्रेसच्या आहारी जाते का? की शासनाचं याकडे दुर्लक्ष होतंय? काय आहेत नक्की याची कारणं? तुम्हाला काय वाटतं? नमस्कार, मी प्रियदर्शनी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आज मी एक प्रश्न घेऊन तुमच्याकडे आलेली आहे. तुम्ही समजा कुठल्या ओळखीच्या घरी गेलात किंवा नातेवाईकांच्या घरी गेलात आणि तिथे एखादं लहान मूल भेटलं, तुम्हाला सापडलं, दिसलं, तर तुम्ही त्याला पहिला प्रश्न काय विचारता? अर्थात प्रश्न विचारण्याच्या आधी त्याच्या हातामध्ये काहीतरी खाऊ ठेवता आणि मग सगळ्यात पहिला प्रश्न असतो, तुला काय बनायचंय? बरोबर की नाही? हा प्रश्न इतका कॉमन आहे की सहजगत्या अशी आपल्याकडनं कृती होते. पण या कृतीचं रूपांतर कशामध्ये होऊ शकतं याचा तुम्हाला काही अंदाज आहे का? खरं तर ते मूल जे आहे ते 9वी, 10वी, 11वी, 12वी आणि त्याच्यानंतर पुढचं त्याचं टेक्निकल एज्युकेशन पार करत असतं. पण त्याच्या खूप आधी ते सतत काहीतरी विचार करत असतं. कधीतरी मला डॉक्टर बनायचं असतं, कधीतरी इंजिनियर बनायचं असतं किंवा कधी आणखीन काही बनायचं असतं. तर अशी लहानपणापासून स्वप्न आणि तीही शैक्षणिक स्वप्न बघणारी एक पिढी आपल्याकडे आहे. बरोबर ना? कदाचित कुठल्या कुठल्या वेगळ्या वेगळ्या टप्प्यामध्ये हे लोक स्वप्न बघत असतील, पण ते बघतात हे खरं आहे. पण ही स्वप्न पूर्ण होण्याच्या स्टेजवर येतात तेव्हा ती निस्तनाभूतही होताना आपल्याला दिसतात. आणि त्याशीच एक महत्वाची घटना आपण बघितलेली आहे आणि ती म्हणजे नीटच्या परीक्षा संदर्भात. तर या सगळ्या म्हणजे त्या नीटचा जो लिंक जी आहे ती आपल्याला बीड, लातूर अशा ठिकाणी सापडलेली आहे. जी शैक्षणिक स्थळ म्हणता येतील, शहरं म्हणता येतील अशा ठिकाणी सापडलेली आहे. पुणे तर तसं विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. असं सगळं असतानाही पुण्यामध्ये ड्रग्सचा खूप मोठा साठा सापडला आणि केवळ साठा सापडून उपयोग नाही, तर त्याच्या पुढची स्टेप्स म्हणजे अंमली पदार्थांचे सेवन करतानाचे व्हिडिओ जे आहेत ते व्हायरल झालेले आपल्याला दिसून येतात. आता शैक्षणिक शहरांमध्ये ही नक्की काय गडबड सुरू आहे याचा एक छोटासा वेध घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठीच मी आपल्या गेस्टला निमंत्रित करते. आनंद गायकवाड यांची ओळख मी सुरुवातीला करून देते. आनंद गायकवाड हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. मनोहर भोळे सर जे आहेत ते गेली 25 वर्ष शैक्षणिक आणि पुण्याशी त्यांचा खूप जवळचा संबंध आहे. हरिदास तावरे बीडवरनं आपल्याकडे जोडलेले आहेत आणि हरिदास जे आहेत ते सामाजिक जाणीवा असलेले पत्रकार आहे असं म्हणायला हरकत नाही, मला असं वाटतं. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या आपल्या या शो मध्ये. मनोहर सर, मी थेट तुमच्याकडे येते. पुण्याची ओळख जी आहे ती एक सांस्कृतिक पुणे म्हणून झालेली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावरही जेव्हा तुम्ही पुणे युनिव्हर्सिटी मधनं शिकलेला आहात अशी काहीतरी ओळख जेव्हा तयार होते तेव्हा आपण बघतो की एक वेगळ्या प्रकारची उंची या शहरांनी आणि त्याबरोबर विद्यापीठांनी गाठलेली आहे. असं सगळं असताना या पुण्यामध्ये जेव्हा ड्रग्सचे काही प्रकार होताना आपल्याला दिसत आहेत, पब संस्कृती वाढताना दिसतीये, तेव्हा तुमचं या शहराबद्दलचं बदलत्या वातावरणाचं नक्की आकलन काय? काय गडबड या शहरामध्ये सुरू आहे? सर्वांना नमस्कार. ऍक्च्युली मॅडम, मी पुणे विद्यापीठामध्ये स्पर्धा परीक्षांच्या अनुषंगानं बरेच वर्ष राहिलो. शिक्षण माझं नांदेडला झालं, पण मी एक शहराला 20-25 वर्ष झाले पाहतोय. माझं एक असं निरीक्षण आहे की शहराचे काही मूलभूत प्रश्न निर्माण झालेत. उदाहरणार्थ, लोकसंख्या खूपच वाढली, खूप मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढली. हे एक महत्वाचा विषय आहे आणि शहराला एक आता कॉस्मो स्वरूप प्राप्त झाले, नाही का? पण हे वाढत्या लोकसंख्येसोबत नागरीकरण पसरले, शहराचा अस्ताव्यस्त आकार आणि त्या अनुषंगानं मग जसं आपण म्हणतो की जसं चांगल्या गोष्टी आहेत तसे चुकीच्या गोष्टी सुद्धा थोड्या थोड्या आल्या. पण जो बदलता वाढती लोकसंख्या, नागरीकरणाचं मोठं प्रमाण, या 2 मूलभूत गोष्टीकडे पहिले लक्ष द्यायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या प्रमाणामध्ये कायदा व सुव्यवस्था राखणारं पोलिसांसाठी मनुष्यबळ तेवढं वाढलं का?
तर मला वाटतं की तिथं एक गोष्ट एक महत्वाची लक्ष देण्यासारखी आहे. पण महत्वाचा मुद्दा असा आहे की या शहराचं बदलत गेलेलं स्वरूप, वाढती लोकसंख्या, शहरीकरण आणि मग त्याच्या निर्माण झालेल्या काही समस्या. बट मी आणखीन एक ठामपणे सांगतो की पुण्याची ओळख ही शिक्षणाचं माहेरघर म्हणूनच होती आणि आहे सुद्धा. छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, पण त्याला आपण टॅकल करू शकतो. अगदीच आपण ज्या पद्धतीनं पुण्याचं वातावरण बदलतंय तसंच महाराष्ट्राच्या इतर शहरांमधलंही वातावरण जे आहे तेही बदलतंय असं म्हणायला हरकत नाही. आपल्या बरोबर लातूरवरनं शशिकांत पाटीलही जॉईन झालेले आहेत. मी सुरुवातीला आनंद सरांकडनं येते. आनंद सर, लातूरचा एक पॅटर्न तयार झालेला होता जो शैक्षणिक म्हणता येईल अशा सगळ्या विश्वामध्ये गाजला होता. असंख्य वर्ष त्या लातूर पॅटर्न बद्दल चर्चा झाली होती. तर मुळात हा लातूर पॅटर्न तयार कसा झालेला होता? सर्वप्रथम मॅक्स महाराष्ट्राचे खूप खूप अभिनंदन की तुम्ही एका महत्वाच्या विषयाला हात घातलेला आहे की हा कित्येक पिढ्यांवरती त्याचा परिणाम होणार आहे. लातूर पॅटर्नची सुरुवात बघायला गेलं तर लातूर पॅटर्नच्या आधी अंबाजोगाई पॅटर्न होता 90च्या दशकामध्ये. साधारणपणे अंबाजोगाई मध्ये योगेश्वरी शाळा असेल किंवा खोलेश्वर शाळा असेल, इथले मुलं टॉप करायची SSC आणि HSC मध्ये. त्यानंतर लातूर पॅटर्न मला वाटतं 95-90च्या याच्यात सुरू झाला. लातूर पॅटर्न म्हणजे काय बेसिकली की एक मेकॅनिझम तयार झालेलं आहे, एक वेळापत्रक तयार झालेलं आहे की सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत विद्यार्थी कॉलेज आणि ट्युशन ह्या याच्यात पूर्ण फुल पॅक राहतो. आणि घासून म्हणजे घाशीराम तयार करणारी ती फॅक्टरी आहे. तिथनं विद्यार्थी नाही घडत तर परीक्षार्थी घडतात, जे परीक्षेला सामोरे ठेवून मार्क्सला समोरे ठेवून ते मुलं तिथली घडत असतात. तर मला असं वाटतं की लातूर पॅटर्न हा परीक्षार्थी घडवतो तर विद्यार्थी घडवत नाही. आणि त्यातही लातूरमध्ये लातूर पॅटर्नचं बोलायचं झालं तर शाहू कॉलेजला त्याचं क्रेडिट दिलं जातं. त्यानंतर दयानंद कॉलेज असेल, अहमदपूरचं महात्मा गांधी कॉलेज असेल, हे 3 कॉलेजचे विद्यार्थी टॉप करतात. आता हे टॉप करतात म्हणजे काय करतात की ज्या प्रवेश परीक्षा आहेत तर त्या प्रवेश परीक्षेचा एक पॅटर्न लक्षात आलेला आहे आणि ते सारखं त्याची घोकमपट्टी करून सातत्यानं परीक्षा घेऊन म्हणजे मुलाला सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत त्याला मेंटली एंगेज ठेवायचं फक्त अभ्यासापुरतं. हा असा एकंदरीत लातूर पॅटर्न आहे. अगदीच. शशिकांत सर, मी तुमच्याकडे येते. लातूर पॅटर्न जसा पुण्यामध्येही फेमस झालाय. अनेक विद्यार्थी ज्यांना मेडिकल ऍडमिशन पाहिजे असे महाराष्ट्रातून अनेक विद्यार्थी जे आहेत ते या लातूर पॅटर्नचा अभ्यास करताना लातूरला जाताना आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे लातूरची एकंदरीतच ह्या लातूर पॅटर्नमुळे या शहराची परिस्थिती नक्की कशी बदलली? प्रियदर्शनी, मी सर्वप्रथम जसं आनंदजींनी तुमचं अभिनंदन केलं, स्वागत केलं, त्या पद्धतीने मी पण तुम्ही खूप चांगल्या महत्वपूर्ण विषयाला हात घातलेला आहे. लातूर पॅटर्न हा कुठं ना कुठतरी या नीटचा जो काही घोटाळा झालेला आहे त्याच्यामुळे लातूर पॅटर्नला काही अंशी गालबोट लागलेला आहे. खरं बघायला गेलं तर लातूरला येणाऱ्यांची संख्या ही महाराष्ट्रातूनच नाही तर किंबहुना देशातल्या अनेक भागातून सुद्धा लातूरला विद्यार्थी येतात. नीटच नाही तर JEE सारखी परीक्षा सुद्धा असेल तर त्याची तयारी करण्यासाठी या ठिकाणी येतात. जसं आनंदजी आमचे मित्र म्हणाले की काही अंशी घोकमपट्टी लातूर पॅटर्न मध्ये होते, पण लातूरचं एक पॅटर्न जो तयार झालेला आहे तो नियोजनबद्ध पद्धतीनं गेल्या 4 दशकापासून हा पॅटर्न घडलेला आहे. हा काही एका दिवसात झालेला नाहीये आणि एखाद्या घटनेमुळे जर गालबोट लागली तर पूर्ण पॅटर्नच खराब आहे हे सुद्धा म्हणणं थोडं दारिष्ट्याचं होईल, चुकीचं होईल. मुळामध्ये लातूर पॅटर्न घडवताना विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नियोजन असेल, योग्य शिस्तबद्ध पद्धतीने अभ्यास असेल आणि हा लातूर पॅटर्न घडवण्यामागे जसं लातूर शहरातले शाहू कॉलेज असेल, दयानंद कॉलेज असेल, बसवेश्वर कॉलेज असेल किंवा मग शाळेच्या पातळीवरती केशवराज विद्यालय असेल, देशी केंद्र विद्यालय असेल किंवा अहमदपूर जसं आनंदजींनी उल्लेख केला महात्मा गांधी कॉलेज असेल, अशा वेगवेगळ्या कॉलेजच्या माध्यमातून तिथल्या शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यावर मेहनत घेतलेली आहे. अशी मेहनत ही महाराष्ट्राच्या इतर कुठल्या भागात होत नाही असं मी म्हणत नाही, त्या ठिकाणी मेहनत होते, पण इथं थोडंसं योग्य पद्धतीने नियोजन केलं. मग काही अंशी त्याच्यामध्ये घोकमपट्टी पॅटर्न जसं आनंदराव म्हणाले की घाशीराम हा असा सुद्धा याचा काही अंशी पार्ट आहे. मात्र मुलांचे डाऊट्स अधिकाधिक पद्धतीने कसे सॉल्व्ह होतील याकडे या शाळा महाविद्यालयाने लक्ष दिलं आणि पुढं या लातूर पॅटर्नला महाराष्ट्रातल्या असेल की बहुना देशातल्या विद्यार्थ्यांचा ओढा लक्षात घेता याच्यामध्ये खाजगी शिकवणी वर्गांनी सुद्धा आपला पॅटर्न काही अंशी तयार करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये ते सेटही झालेले आहेत. मग याच्यामध्ये जसं आता
राजश्री शाहू महाविद्यालयाचा उल्लेख झाला, तर शाहू महाविद्यालयामध्ये काही काळ लेक्चरर त्या ठिकाणी शिकवायचे आणि शाहू पॅटर्न नुसार आम्ही शिकवणी वर्ग चालवतो या पद्धतीने त्यांनी जाहिरातबाजीला सुरुवात केली. म्हणजे त्याच्यामुळे मोठं अर्थकारण या ठिकाणी या शिकवणी वर्ग असेल, महाविद्यालय असेल, शाळा असेल, याच्या माध्यमातून लातूरमध्ये फिरायला लागलं. आणि लातूरचं अर्थकारण हे जसं आता पूर्वी आपण काही वर्षापूर्वी बघायला गेलं तर लातूर हे कृषी क्षेत्रावर आधारित असणारच मार्केट म्हणून ओळखले जात होतं. तसं लातूरचे राजकारणी आणि कृषी मार्केट दोनच लातूरच्या ओळख होत्या. मात्र गेल्या 4 दशकापासून लातूरची खऱ्या अर्थाने ओळख ही लातूरच्या शिक्षणाच्या या आदर्श अशा पॅटर्नमुळे झालेला आहे. आणि नुकतीच ही जी घटना घडलेली आहे ती गालबोट लागलेली आहे. काही गैरप्रकार विकृती असणाऱ्या मंडळींनी हा प्रकार केलेला आहे. ते शिक्षणाच्या प्रवाहात आहेत, पण ज्या मेन स्ट्रीम मध्ये लातूर पॅटर्न जातोय म्हणजे 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांचा ओढा ज्या पद्धतीनं आहे, दरवर्षी 1,500 ते 2,000 डॉक्टर लातूर पूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला लातूर पॅटर्नच्या या माध्यमातून घडले जातात. आणि लातूर पॅटर्न वरचा विश्वास कालही होता, आजही आहे आणि उद्याही निश्चितपणे राहील असं एक लातूरकर म्हणून मला वाटतं. लातूर पॅटर्न बद्दल सगळ्यांचीच खरं तर आत्मीयता दिसून येते. मी हरिदास तुमच्याकडे येते. ह्या सगळ्या नीट पेपर लीक प्रकरणाशी लातूर पॅटर्नशी आपण बघू शकतो की अशैक्षणिक समजलं जाणारं असं बीड जे आहे तेही आता पेपर लीक प्रकरणाशी जोडलं गेलेलं आपल्याला दिसून येत आहे. बीडवरनं हरिदास तावरे जे आहेत ते इथे आहेत. हरिदास, मुळात बीडचं हे या नीट पेपर लीकशी कनेक्शन काय आहे आणि इथे कनेक्शन कसं सापडलेलं आहे बीडचं? सगळ्यात महत्वाचं म्हणजे मॅक्स महाराष्ट्र हे गेली अनेक वर्ष सामाजिक, राजकीय आणि आर्थिक ज्या घडामोडी घडतात याच्यावर मॅक्स महाराष्ट्र काम करतं. सामाजिक सलोखा ठेवून मॅक्स महाराष्ट्र काम या ठिकाणी करतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बीड जिल्हा हा एक मागासलेला जिल्हा म्हणून या ठिकाणी ओळखला जातो. या ठिकाणी अनेक बेरोजगार, सुशिक्षित बेरोजगार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र या सगळ्यांच्या स्वप्नावर पाणी फिरवण्याचं काम या नीट परीक्षेने या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कारण महत्वाचा विषय म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये जी सुशिक्षित बेरोजगारी जी वाढलेली आहे, या ठिकाणी कुठलीही औद्योगिक वसाहत नाही. दुसरीकडं या ठिकाणी अजूनही गेली 75 वर्षापासून रेल्वेचा जो प्रश्न आहे तो अजूनही ऐरणीवर आहे. बीड शहरापर्यंत देखील रेल्वे पोहोचलेली नाही. म्हणजे एकूणच इथली जी परिस्थिती आहे, ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून देखील बीड जिल्ह्याला ओळखलं जातं. आणि या ठिकाणचे जे पालक आहेत आपल्या मुलांना शिकावं, आपल्या मुलांना मोठं व्हावं, कुठंतरी आपल्या परिवारातला कोणीतरी डॉक्टर असतो, इंजिनियर असतो, कोणी कलेक्टर असतो, कोणी एसपी असतो, कोणी पोलीस झालेला असतो. या जे आपल्या कुटुंबातील असतील, आपल्या नातेवाईकात मधले असतील, यांनी जे स्वप्न पूर्ण केलेलं असतं, यांचं जे ध्येय असतं की यांच्यासारखं आपण बनावं, आपल्या मुलांना या मुलासारखं झालं पाहिजे, डॉक्टर झालं पाहिजे, इंजिनियर झालं पाहिजे. आणि एकूणच पाहिलं तर मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त एमपीएससी आणि युपीएससी मध्ये देखील मराठवाड्याचे जे मुलं आहेत ते बाजी मारताना या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यामुळे त्यांचा जो उद्देश आहे की या ठिकाणी त्यांना समोर ठेवून या ठिकाणचे जे विद्यार्थी आहेत या ठिकाणी अभ्यास करताना पाहायला मिळतात. मात्र बीड जिल्हा हा एकीकडे लातूर जवळ असल्यामुळे लातूर पॅटर्नचा अनेक वेळा अवलंब करताना आपल्याला पाहायला मिळतो. मात्र आता कुठंतरी लातूर आणि बीड जे नीटचं जी कनेक्शन आहे, मोठ्या प्रमाणात जो स्कॅम झालेला आहे, या स्कॅम मध्ये बीडचं नाव देखील आल्याचं या ठिकाणी प्रसार माध्यमावर आपण पाहिलेलं आहे. आणि विशेष म्हणजे बीड जिल्ह्यामधल्या प्रत्येक पालकांचं स्वप्न असतं की माझ्या मुलांना शिकावं, माझ्या मुलांना याच जे डॉक्टर असतील, इंजिनियर असतील यांच्यासारखं बनावं. कारण लाखो रुपये खर्चून जे पालक आहेत विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिकवतात, आपल्या पोटाला चिमटा घेऊन विद्यार्थ्याला या ठिकाणी पैसे देतात. शिकवणीसाठी लागणारा जो पैसा आहे, लाखो रुपये जे फीस आहे, ते विद्यार्थ्यांसाठी पालक या ठिकाणी भरतात. आणि या पालकांच्या स्वप्नांना उभारी देण्यासाठी जे विद्यार्थी आहेत, आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण व्हावं याच्यासाठी विद्यार्थी जे आहेत मोठ्या प्रमाणात ताकदीनं अभ्यास करतात. आणि कुठंतरी या ठिकाणी नीट सारखी जे सगळ्यात पूर्ण देशभरात सगळ्यात विश्वासाची परीक्षा म्हणून समजली जाणारी नीट परीक्षा होती, या नीट परीक्षेला गालबोट लागलंय. आणि जो घोटाळा आहे या ठिकाणी झाल्याचं या ठिकाणी निदर्शनास आपण प्रसार माध्यमावर पाहिलं आहे. आणि विशेष म्हणजे
बीड जिल्हा सामाजिक राजकीय दृष्ट्या सगळ्यात महत्वाचा जिल्हा म्हणून जरी ओळखला जात असला तरी हा जिल्हा मागास जिल्हा म्हणून ओळखला जातो, कारण ऊसतोड कामगारांचा आहे. कारण ऊसतोड कामगारांची अनेक मुलं या ठिकाणी शिक्षण घेतात, अनेक मुलं या ठिकाणी मोठी झाली आहेत. कुणी IAS झालंय, कुणी PSI झालंय, कुणी मोठ्या मोठ्या पदावर या ठिकाणी काम करतात. याच अधिकाऱ्यांना समोर ठेवून हे विद्यार्थी या ठिकाणी आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि वडिलांनी केलेल्या कष्टाचं चीज करण्यासाठी या ठिकाणी अहोरात्र या ठिकाणी जगतात. त्यामुळे बीड जिल्ह्याचा एकूणच जे कनेक्शन आहे, प्रियदर्शनी तुम्ही सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी बीड जिल्ह्याचं कनेक्शन असं आहे की या बीड वरून लातूर या ठिकाणी जे विद्यार्थी शिक्षणासाठी गेले आहेत त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना बोलावून त्यांना त्या स्कॅम मध्ये अडकून इथल्या ज्या पालकांना त्या ठिकाणी बोलवून त्यांना सांगितलं झालं की 550 पेक्षा मार्क आम्ही तुम्हाला वाढून 550 पेक्षा जास्त मार्क आम्ही तुम्हाला वाढून देऊ. 5-5 लाख रुपये त्यांच्याकडून घेतले गेल्याचं सुद्धा अनेक चौकशी त्या याच्यामध्ये निष्पन्न झाल्याचं आपल्याला प्रसार माध्यमावर पाहायला मिळतंय. म्हणजे एकूणच बीड जिल्ह्यातले जे विद्यार्थी लातूर पॅटर्न सारख्या ठिकाणी असतील, अनेक भागामध्ये जे विखुरलेले असतील त्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी जातात, त्या ठिकाणी सुद्धा विद्यार्थ्यांवर असे प्रयोग या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे आता ATS न बीड जिल्ह्यातल्या काही लोकांना ताब्यात देखील घेतल्याचं प्रसार माध्यमावर पाहायला मिळते. आणि विशेष म्हणजे काही पालकांची देखील चौकशी केल्याची माहिती जी या ठिकाणी निदर्शनास येत आहे. मात्र यामुळे बीड जिल्ह्याचं जी नाव आहे कुठंतरी खराब होताना पाहायला मिळतं. या ठिकाणच्या विद्यार्थ्याचा स्वप्नांचा जो चुराडा आहे या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. आणि एकूणच हे जी हा मोठा झालेला स्कॅम आहे याच्यावर कुठंतरी शासनानं असेल, न्यायालयानं असेल, याच्यावर कुठंतरी साप पावलं उचललं पाहिजेत. आणि महत्वाचं म्हणजे जे निष्पाप विद्यार्थी आहेत, जे निष्पाप पालक आहेत, यांच्या जे स्वप्न आहे ते पूर्ण या ठिकाणी होणार नाही. कारण ज्या विद्यार्थ्यांनी निस्वार्थ आपल्या प्राणाची बाजी लावून या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. हरिदास यांचं नेटवर्क वीक असल्यामुळे मला असं वाटतं त्यांचं डिस्कनेक्ट झालेलं आहे. पण आनंद सर, मी तुमच्याकडे येते. एखाद्या शहरात शैक्षणिक वातावरण तयार होतं, मग ते नांदेड असेल, पुणे असेल किंवा लातूर असेल, हे शैक्षणिक वातावरण तयार झाल्यानंतर त्या शहराची अशी म्हणून काहीतरी ओळख तयार होते, त्याचं अर्थकारण तयार होतं. लातूर सारखं जे शहर आहे ते खरं तर मराठवाड्यामध्ये आपण बघतो जिथे दुष्काळ आणि दुष्काळ सदृश परिस्थिती ही बऱ्याचदा असतेच. नांदेड सारखी सिटी असेल किंवा आता बीड सारखी सिटी, बीड मधनं जर पालकांकडनं 5-5 लाख रुपये घेतले जात असतील आणि दुसरं महत्वाचं म्हणजे की लोक देत आहेत, पुण्यामध्ये अंमली पदार्थांचं सेवन असेल किंवा पब मध्ये पैसे उडवले जात आहेत. एका बाजूला आपण म्हणतोय की मागासलेला भाग आहे, दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीचं त्याच शहरामध्ये अर्थकारण चालू राहतं. वेगळ्या पद्धतीची एक पॅरलल संस्कृती या निमित्ताने तयार होते. हे सगळं वातावरण शैक्षणिक शहरांमधलं हे वातावरण नक्की का बदलतंय? नाही, अगदी खरं आहे. आपण जसं म्हणालात की एक कुठलाही पॅटर्न किंवा कुठलाही प्रोजेक्ट किंवा कुठलंही एखादं मॉडेल तयार होतं ना, तर त्याच्यासोबत ज्या गोष्टी सांस्कृतिक असतील, आर्थिक असतील, त्या चिटकतात. आता लातूर पॅटर्न मध्ये आपण जर बघायला गेलं तर गेल्या 10 वर्षात ज्यांचा शिक्षणाशी दूरपर्यंत संबंध नाही अशी लोक आता कोचिंग क्लासेस काढलेले आहेत आणि त्यांचे एकमेकांचे मुर्दे पाडण्यापर्यंत ही परिस्थिती गेलेली आहे. आणि आज आत्ताच्या कंडिशनला जर बघाल तुम्ही, लातूर शहरात जो उद्योग भवन वगैरे परिसर आहे, अष्टविनायकचा परिसर आहे, सूत मिलच्या तिथं आसपास जिथे सगळ्यांचे कोचिंग क्लासेस आहेत, तिथं दिवसाढवळ्या गुंडागर्दी चालते, शशिकांतजींना माहिती आहे. आज आम्ही सातत्यानं हे करत असतो की तिथं गुंडागर्दी वाढते, हे करतायत, ते करतायत. तर सांगण्यामागचा उद्देश असा आहे की मी लातूर आणि बीड आणि पुणे यांची तुलना करताना मी बिहारशी तुलना करेन. आपल्याला लक्षात असेल की बिहारपासून जेव्हा झारखंड राज्य वेगळं झालं तर सगळी खनिज संपदा झारखंडमध्ये गेली आणि बिहारच्या लोकांच्या रोजीरोटीचे वांदे झाले होते. तर अशा परिस्थितीमध्ये बिहारच्या मुलांनी स्पर्धा परीक्षेकडे कल वळवला आणि आपल्याला म्हणजे नवल वाटेल की गेल्या 25 वर्षामध्ये साऊथ पेक्षा नॉर्थ इंडियाची लोक जास्त कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये आहेत. तर तसंच लातूर आणि बीड ही दोन स्पेशली जिल्हे म्हणाल तर हे दुष्काळी पट्टे आहेत. इथं म्हणजे उत्पन्नाची दुसरी साधनं नाही आहेत लोकांकडे. त्यामुळे मग ही काय करतात, एकतर औरंगाबादला जातात किंवा आयदर पुण्याला येतात शिकायला. आणि हे जेव्हा जातात तिथं मग यांचे ग्रुप्स तयार होतात मुलांचे. आता मी स्वतः बीडमध्येही शिकलोय, मी लातूरमध्येही शिकलो आणि पुणे विद्यापीठात मी शिकलोय.
पुणे विद्यापीठाच्या हॉस्टेलचं कल्चर मला माहिती आहे, पुणे विद्यापीठातलं डिपार्टमेंटल कल्चर माहिती आहे. तर याच्यात खूप जमीन आसमानचा फरक आहे. आणि म्हणजे हे मी तुम्हाला 24-25 वर्ष आधीच सांगतोय. आता कदाचित माझा मुलगा आता पुण्यात शिकतोय, मला माहिती आहे की आता त्याची पिढी वेगळा विचार करते. तर ही जी कल्चर वाढतं ना, तर हे प्रत्येक पॅरेंटिंगची गरज आहे, की तुमची मुलं जेव्हा शाळा कॉलेजमध्ये असतात ना, त्यांना तुम्ही कसं पॅरेंटिंग करताय याच्यावरती कल्चर डेव्हलप होत असतं. 10 गावातली, 10 शहरातली, 10 राज्यातली मुलं एका ठिकाणी आली, तर ते जे सांस्कृतिक मिक्सचर होतं ना, त्यातनं त्या शहराच्या याच्यावरती इम्पॅक्ट करतं ते. पुण्यामध्ये पब संस्कृती आता आम्ही शिकलोय ना, पुणे विद्यापीठात आम्ही शिकलोय. आजही पुणे विद्यापीठात तुम्ही बघाल तर तसं नाहीये. पुणे विद्यापीठातलं जे कॅम्पस आहे किंवा हॉस्टेल आहे, तिथेही मुलं ड्रिंक्स करतात, सिगरेट पितात हे. पण जो मूळ गाभा आहे तिथल्या शिक्षणाचा, त्याला धक्का पोहोचलेला नाहीये. शहराला धक्का पोहोचलाय. तर शहराला धक्का पोहोचलाय त्याचं कारण असं आहे की हे एज्युकेशनल म्हणजे क्षेत्रामध्ये जे मोठा स्कॅम सुरू झालाय, की तुम्ही बघत असाल की बायजूस सारख्या कंपन्यांवरती आयटीच्या रेड पडल्या, इन्कम टॅक्सच्या रेड पडल्या. तर मला असं वाटतं लातूर पॅटर्न आता हा जो नीटचा स्कॅम आहे, त्याच्यामध्ये राष्ट्रीय स्तरावरचा फार मोठा स्कॅम आहे लातूर पॅटर्न बदनाम करण्याचा. कारण हजारो कोटीची उलाढाल होते लातूरमध्ये. म्हणजे एखादा प्राध्यापक जर समजा 20 वर्ष सर्व्हिस राहिली असेल, तर त्याला वेतन वाढीसह 20 वर्षाचा पगार ऍडव्हान्स देतात, करोडो रुपये, आणि त्यांना तो कॉलेजचा जॉब सोडायला लावतात आणि आपल्या कोचिंग क्लासेसमध्ये जॉईन घेतात. तर एकंदरीत मला असं वाटतं की तुम्ही जसं म्हणालात की शहरं बदलतात का, तर शहरं बदलत नाहीत. आपल्या पॅरेंटिंगची स्टाईल बदलण्याची गरज आहे. आणि या शहरांचं स्वास्थ्य तसंच राहील, शैक्षणिक स्वास्थ्य असेल, सांस्कृतिक स्वास्थ्य असेल, हे जर टिकवायचं असेल तर मला असं वाटतं की लोकांनी आता स्वतःमध्ये बदल घडवून त्यांच्या पाल्यांना तसं पॅरेंटिंग केलं तर असे धोके कमी होतील. आणि मगाशी जसा उल्लेख केला की लातूरचा जो नीटचा स्कॅम आहे, हे फार मोठं षडयंत्र आहे. लातूर पॅटर्नला बदनाम करण्याचं, लातूरला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्याचं मोठं स्कॅम आहे. जे मोठमोठे कॉर्पोरेट लेवलच्या कंपन्या आहेत, एज्युकेशनल ज्या जेई किंवा नीटच्या एक्झाम घेतात, त्यांना लातूर पॅटर्नची डेव्हलपमेंट आर्थिक असेल किंवा ती बघवत नाहीये. आणि हाताशी धरून काही अशा माल प्रॅक्टिसेस झाल्याही असतील, माहिती नाही, अजून ते सिद्ध व्हायचंय. हा केवळ आरोप आहे, सिद्ध व्हायचंय अजून, ते कोर्टात चालेल. पण तोपर्यंत मला असं वाटतं की सरसकट लातूर पॅटर्नला बदनाम करू नये, हे मोठं षडयंत्र आहे, मला असं अजूनही वाटतं. अगदीच शशिकांत, मी तुमच्याकडे येते. लातूरची ही सगळी बदललेली परिस्थिती ही तुम्ही खूप जवळनं अनुभवलेली आहे. म्हणजे लातूर पॅटर्न तयार होणं, तिथे क्लासेसची असलेली जीवघेणी स्पर्धा आणि त्यानंतर पालकांचं होणारं फ्रस्ट्रेशन. मात्र इथे जे नीट पेपर लीक प्रकरणाशी डायरेक्ट म्हणता येईल असा लातूरचा हा संबंध जोडला गेलेला आहे. हा नक्की कशामुळे जोडला गेलेला आहे किंवा जोडला जाऊ शकतोय असं तुम्हाला वाटतं? मुळामध्ये नीटचं हे जे प्रकरण आहे, संपूर्ण प्रकरण, याच्यामध्ये जे इन्व्हॉल्व्ह झालेले शिक्षक आहेत ते जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक आहेत. त्यातला एक जलील खान पठाण हा सोलापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक आहे. तर दुसरा शिक्षक आहे संजय जाधव, जो इथला चाकूर तालुक्यामध्ये बोथी तांडा नावाचं गाव आहे, तिथं तो मूळचा तिथला आहे, पण लातूर शहराजवळ कातपूर नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी तो तिथं मुख्याध्यापक होता. आता हे जिल्हा परिषद शाळेतले शिक्षक यांचं इन्व्हॉल्वमेंट 11वी-12वीच्या नीट पर्यंत हे लांब पर्यंत होऊ शकत नाही, कारण हे शाळा लेवल पर्यंत शिकवू शकतात. यांनी मागच्या काही दिवसापासून आता संजय जाधव आणि हा जलील खान पठाण हे जे दोन मुख्य आरोपी लातूर मधले आहेत, आणि इरन्ना मशनाजी कोनगुलवार हा एक याच्यामध्ये आरोपी आहे, आणि गंगाधर नावाचा दिल्लीतला एक आरोपी आहे, मराठवाड्यातलेच आहेत. म्हणजे वरकरणी हा गंगाधर पण आपल्या मराठवाड्यातला असं गृहीत धरलं तर चारही मंडळी ही मराठवाड्यातली आहेत. यांचं हे जे काही नेक्सस आहे हे लातूर पॅटर्नशी यांचा काही देणं घेणं नाही. यांचा फक्त आर्थिक व्यवहार ह्याच्यातनं आपल्याला कसा करता येईल. आता मुळामध्ये 12 विद्यार्थ्यांचे ऍडमिट कार्ड ह्या संजय जाधव आणि या जलील पठाणच्या मोबाईलमध्ये सापडून आलेले आहेत. या 12 विद्यार्थ्याचे ऍडमिट कार्ड हा इरन्ना कोनगुलवार हा दिल्लीला पाठवायचा आणि दिल्लीतनं हे सगळं सूत्र हलवायचे. म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त लातूर पॅटर्न इन्व्हॉल्व आहे का, तर नाहीये. हे नेक्सस जे आहे ते दिल्लीपर्यंत पोहोचलेलं आहे. म्हणजे नीटची जी काही ऑथॉरिटी आहे, आता या प्रकरणामध्ये एका वरिष्ठ अधिकाऱ्याला सुद्धा निलंबित करण्यात आलेलं आहे. म्हणजे दिल्लीतनं ही मोठ्या प्रमाणात यंत्रणा चालते. राजस्थान असेल, बिहार असेल, गुजरात असेल, या ठिकाणी सुद्धा या प्रकरणी कारवाई झालेली आपण बघितलेलं आहे. आणि सीबीआयनं हे आता प्रकरण ओव्हरऑल म्हणजे हातामध्ये घेतलेलं आहे. आणि लातूरच्या प्रकरणात सुद्धा आता हा तपास लातूरचा डीवायएसपी लेवलच्या अधिकाऱ्याकडे या ठिकाणी आहे, भागवत फुंदे नावाचे अधिकारी आहेत, त्यांच्याकडे हा तपास आहे. एटीएसने याच्यामध्ये तक्रार दिली आहे. तर हे पूर्ण जे नेक्सस आहे हे फक्त लातूर पर्यंत मर्यादित नाही.
लातूर पॅटर्नचं चर्चा का होते, तर लातूर पॅटर्नची चर्चा ही आज नाहीये, गेल्या 4 दशकापासून होते. लातूर पॅटर्नचा डंका हा अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं वाजलेला आहे. म्हणजे तो काही एका दिवसात तयार झालेला नाहीये. लातूर पॅटर्न मी जसं पूर्वी सांगितलं की दरवर्षी हजारो मेडिकलचे विद्यार्थी, हजारो इंजिनिअरिंगचे जेईच्या माध्यमातून विद्यार्थी हे लातूरला चॉईस देतात बाय चॉईस. त्याच्यामुळं शिकवणी चालकांचं इकडे लक्ष वाढलं आणि जसं आता आनंदजीने सांगितलं की मोठमोठ्या या शिकवणी क्लासेस जे आहेत त्यांना कुठे ना कुठेतरी लातूर पॅटर्नला डॅमेज करायचंय. त्याच्यामुळे हा सुद्धा ह्याच्यामध्ये पार्ट असू शकतो. पण वरकरणी आपल्याला हे जे लातूरमधले आरोपी सापडलेले आहेत यांचं नेक्सेस काय, तर हे 5 ते 5.5 लाख रुपये एका विद्यार्थ्याकडनं घ्यायचे, त्यांचे गुण वाढवायचे आणि हे गुण वाढण्यासाठी या पालकांनी यांच्याशी संपर्क केला. मुळामध्ये आता हे जे पालक आहेत हे लातूरचे नाहीये, यातले बहुतांश विद्यार्थी हे बाहेर गावून लातूरला शिकायला आलेले आहेत. म्हणजे या ज्या शिकवणी चालतात लातूरमध्ये मोठ्या प्रमाणात आपण त्याच्या जाहिराती बघतो, या जाहिराती न करणारे सुद्धा अनेक क्लासेस आहेत. तर या क्लासेसमध्ये शिकवणी शिकायला म्हणजे नीटमध्ये चांगली टक्केवारी मिळावी त्याच्यासाठी हे विद्यार्थी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत. म्हणजे ही लिंक लातूरची नाहीये असं मला पर्सनली वाटतं. ही लिंक ह्या विद्यार्थ्यांचे जे पालक आहेत म्हणजे यांच्याकडे गडगंज संपत्ती आहे. 1-2 मार्काने, 5 मार्काने, 10 मार्काने आपल्या विद्यार्थ्याला नामांकित मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळावा त्याच्यासाठी चालू असलेला त्यांचा हा प्रयत्न आहे, केविलवाना प्रयत्न आहे. मात्र त्यांनी जो मार्ग निवडलाय म्हणजे पैसे देऊन पेपर फोडण्याचं किंवा मग मार्क वाढवण्याचं हे जे काही त्यांचे प्रयत्न आहेत ते काही पालकांनी केलेलं आहे. याच्यामध्ये मला वाटतं की या पालकांना सुद्धा आता अटक झाली पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांचे ऍडमिट कार्ड याच्यामध्ये 12 विद्यार्थ्यांचे सापडलेले आहेत प्रवेशपत्र, हे प्रवेशपत्र हा संजय जाधव आणि हा जलील पठाण या उमरगा म्हणजे उस्मानाबाद जिल्हा आताचा धाराशिव जिल्ह्यामधलं उमरगा जे गाव आहे तिथं तो ITI ला शिकवणारा हा कर्मचारी आहे इरन्ना कोनगुलार आणि तो दिल्लीला पाठवायचा. आणि हा जो कोणी गंगाधर आहे याला पकडून याच्या माध्यमातून जे दिल्लीचं नेक्सस आहे ते सुद्धा आता सीबीआयच्या हातामध्ये हे प्रकरण पूर्ण म्हणजे तपासच सीबीआयकडे असल्यामुळे निश्चितपणे ही सुद्धा नावं या ठिकाणी पुढे येतील. पण मी परत सांगतो की लातूरनं सामाजिक आणि शैक्षणिक सौहार्द या ठिकाणी निर्माण केलं. रात्री 11 जरी वाजले आणि 11 वाजता एखादी विद्यार्थिनी 11वी 12वी जर क्लासमधून येत असेल तर तिला कधीच कुठं म्हणजे भीतीचं वातावरण लातूरमध्ये पूर्वी नव्हतं, आजही नाही, उद्याही ते राहणार नाही. लातूरकरांनी म्हणजे फक्त शैक्षणिक क्षेत्रात लोकांनी लातूर पॅटर्न जपलाय असं नाहीये, तर प्रत्येक लातूरकरांनी हा पॅटर्न जपण्यामध्ये तो वाढवण्यामध्ये लातूरकरांचा हातभार आहे. मी परत सांगतो की मुठभर काही बोटावर मोजण्या इतक्या लोकांमुळे लातूर पॅटर्नला निश्चितपणे गालबोट लागण्याचा प्रयत्न झालाय, पण तो लागणारा नाहीये. लातूर पॅटर्न जो म्हणजे चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेला आहे 4 दशकापासून हा डेव्हलप झालेला आहे, तो निश्चितपणे येत्या काळात सुद्धा अधिक चांगल्या पद्धतीने उजाळून निघाले, चांगली त्याला चकाकी येईल आणि महाराष्ट्रातील नव्हे देशभरातील विद्यार्थी या ठिकाणी आल्यानंतर त्यांना जो रिझल्ट अपेक्षित पालकांना आहे तसाच रिझल्ट येत्या काळात सुद्धा अपेक्षित होईल. नीटचं हे जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर तर कठोर कारवाई झालीच पाहिजे. ही कठोर कारवाई झाली तर भविष्यामध्ये जो कोणी हा प्रयत्न करण्यात म्हणजे अशा पद्धतीनं कट कारस्थान रचून पैसे देऊन मार्क वाढण्याचा प्रयत्न करतील त्यांना सुद्धा आळा बसेल आणि येत्या काळामध्ये या लातूर पॅटर्नचा डंका निश्चितपणे अधिक चांगल्या पद्धतीनं वाजलेला दिसेल. आणि लातूर पॅटर्नचा जो डंका वाजते त्याच्यावर सुद्धा तुम्ही येत्या काळात एखादा चांगला कार्यक्रम अशाच पद्धतीने करावा प्रियदर्शनी, अशी मी विनंती करतो. अगदी नक्कीच आपण तसं करू. मी मनोहर सरांकडे येते. मनोहर सर, जसं शशिकांत सरांनी सांगितलं की निश्चित आहे एखादा पॅटर्न किंवा एखादी घटना घडते तर याचा अर्थ असा नाही की ते पूर्ण शहर प्रचंड वाईट आहे किंवा पूर्ण व्यवस्थाच खूप वाईट आहे असं म्हणता आपल्याला खरं तर येणार नाही. पण अनेकदा जेव्हा सेन्सिटिव्ह गोष्टी येतात आणि खास करून मुलांच्या संदर्भात तेव्हा आई वडील हे खूप बारकाईने या सगळ्या गोष्टींकडे विचार करताना आपल्याला दिसतात. पुण्यासारख्या सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या, सुरक्षित समजल्या जाणाऱ्या म्हणजे मुंबईपेक्षाही सुरक्षित काय असेल तर पुणे सुरक्षित आहे असं गृहीत धरलं गेलेलं होतं. ज्या पद्धतीनं शशिकांत सरांनी सांगितलं की लातूर मधलं वातावरण कसं होतं त्या पद्धतीनं पुण्याचं वातावरण हे अतिशय सुरक्षित आहे, सांस्कृतिक आहे. त्यामुळे कुठल्याही भागातनं पुण्यात मुलं येताना फार म्हणजे 25 वर्षापूर्वी जसं आनंद सरांनी सांगितलं, मला वाटत नाही की आनंद सर जेव्हा पुण्यात येत असतील तेव्हा त्यांच्या आई वडिलांना प्रश्न पडला असेल की अरे पुण्यात गेल्यानंतर माझं मूल कसं राहील किंवा ते कुठल्या चुकीच्या मार्गाला तर लागणार नाही ना. पण आता पुण्यातले जे काही व्हिडिओज व्हायरल होत आहेत, पुण्यातल्या ज्या काही बातम्या समोर येत आहेत खास करून शैक्षणिक आणि तरुण वर्गातल्या मुलांचा, यामुळे आई वडिलांच्या मनामध्ये आता एक शंका निर्माण होणार आहे.
तर असं होताना नक्की या पालकांनी काय काळजी घेतली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सगळ्यात पहिले मी हे सांगतो की नीट परीक्षा वगैरे याचं मला खूप कमी माहिती आहे. पण आता तुम्ही जो प्रश्न विचारला ना, की आई-वडिलांनी काय काळजी घ्यायला पाहिजे? एक्झॅक्टली. मला काय वाटतं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की पुणे एवढं मोठं शहर आहे ना, या घटना होत असल्या तरी मी आणखीन एक सांगतो, पुणे इज वन ऑफ द बेस्ट सिटी इन इंडिया. मी खरं सांगतो तुम्हाला. आता हे होणार, पण आई-वडिलांनी काय काळजी घ्यायला पाहिजे? मला वाटतं की जसं आपल्या लेकरांना कळते तसं, जसं आमच्या आई-वडिलांनी काळजी घेतली. ज्याला आपण सरांनी थोड्या वेळाखाली पॅरेंटिंग हा शब्द वापरला. मला तर वाटतं की आई-वडिलांनी मुलांना, मुलींना त्यांच्या नाही म्हणायला शिकलं पाहिजे आणि त्यांच्या पाल्यांनी नाही पचवायला शिकलं पाहिजे. हा पहिला नियम लक्षात घेतला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे, की बाबा जे आता काय म्हणतात त्याला की पटकन सक्सेसची जी अपेक्षा लोकांच्या मनामध्ये झाली, याला बऱ्याच गोष्टी कारणीभूत आहेत. सध्या जे इन्फॉर्मेशनचं एक्सप्लोजन झालं ते सुद्धा कारणीभूत आहे. सोशल मीडियामध्ये येणाऱ्या स्टोरीज कारणीभूत आहेत वगैरे वगैरे. जसं मी कायम सांगत असतो, प्रत्येकाला वाटतं की मी एका रात्रीत राकेश झुनझुनवाला झालो पाहिजे. पण हे स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी असू द्या, आर्थिक क्षेत्रातले असू द्या, सामाजिक क्षेत्रातले, राजकीय क्षेत्रातले लोक असू द्या, आपण त्यांचं यश पाहतो. तर त्यांचा संघर्ष पाहण्यासाठी आई वडिलांनी आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे. हे एक महत्वाचा पॉइंट आहे. त्याच्यानंतर ज्याला फॅमिली डिसिप्लिन म्हणतो ना, ते डिसिप्लिन आपल्या लेकरांना लहानपणापासून हवं. त्यांना मी तर सांगतो की मी माझ्या लेकरांना सांगत असतो की ऑलवेज कीप इन माइंड की चांगल्या गोष्टीला वेळ लागेल आणि वेळ द्यायची तयारी आई वडिलांचीही पाहिजे आणि पाल्यांचीही पाहिजे. तर मग अशा काही या ट्रॅपमध्ये ते अडकणार नाही. मला वाटतं की पॅरेंटिंगच्या या ज्या गोष्टी आहेत ते लहानपणापासूनच असायला पाहिजे. हे आमच्यावर झाली पॅरेंटिंग. आई वडील नाही म्हणायचे, आमची हिंमत नव्हती त्यांना का नाही म्हणले म्हणून विचारायला. तुमची आपल्या सर्वांची जे आपण आता या पॅनलवर आहोत. पण आजकाल आई वडील नाही म्हणत नाही आणि मुला-मुलींची तर नाही पचवायची ताकद नाही. खरं मला वाटतं प्रॉब्लेम तिथं झाला. सेकंड गोष्ट जसं मी म्हणालो, की बाबा त्यांना हे सांगायला पाहिजे, की एक संघर्ष आयुष्यात आहे. एम.एस. धोनीचं एक छान वाक्य. ते म्हणतात, की आजकालची जनरेशन ही रिझल्टवर फोकस करते. त्यांनी प्रोसेसवर करायला पाहिजे. तर आई-वडील जोपर्यंत आपल्या लेकरांना यशाची प्रोसेस समजावून सांगणार नाहीत, तोपर्यंत अशा घटना घडत राहणार. त्याच्यामुळे याला फक्त विद्यार्थी एकटे कारणीभूत नाहीये, एखादं शहर कारणीभूत नाहीये, तर सामाजिक व्यवस्था त्याच्यामध्ये खाट करून कुटुंबीय संस्थेचं महत्व खूपच महत्वाचं आहे. बट अगेन लास्टली मी आणखीन सांगतो, पुणे इज वन ऑफ द बेस्ट सिटी इन इंडिया. छोट्या मोठ्या काही गोष्टी असतील, पण त्याला सगळ्यांनी लक्ष देऊन ते करता येईल. अगदीच जसं मी म्हटलं की कुठलंही शहर खरं तर एका घटनेमुळे वाईट ठरू शकत नाही. आनंद सर, आपण आपल्या शोच्या शेवटाकडे येतोय. म्हणजे आता आपण जे काही डिस्कशन केलेलं आहे, चर्चा केलेली, हे आपण खूप पर्सनलाइज किंवा सामाजिक अनुषंगाने केलेली आहे. पण ह्या सगळ्या गुन्हेगारीला आळा घालणारी म्हणून एक प्रशासकीय संस्था किंवा व्यवस्था आपल्याकडे आहे. पण ह्या व्यवस्थेचं कुचकामीपण हे जास्त वाढलंय असं तुम्हाला वाटतंय का, की जेणेकरून या सगळ्या प्रोसेसमध्ये अजूनही शहरं किंवा तरुणाई जी आहे ती अधिकाधिक अडकत चाललेली आहे? कारण महाराष्ट्र आपण तसं म्हटलं तर पुरोगामी म्हणता येऊ शकेल. असं असतानाही हे नक्की काय सुरू आहे की ज्याच्यामुळे आपली एक महाराष्ट्रातली शहरं जी आहेत ती गुन्हेगारीची हळूहळू अड्डा बनत चाललेली आहे? नाही, निश्चितच ज्याच्यात प्रशासनाचा सगळ्यात मोठा रोल असतो, प्रशासनाला माहित नसतं अशातला भाग नाहीये. आणि प्रशासनही मला वाटतं आता संवेदनशील होण्याऐवजी संवेदनाहीन झालेलं आहे असं वाटतंय. कारण ज्या पद्धतीनं पुण्यात जे वर्क कल्चर होतं किंवा तिथलं सामाजिक कल्चर होतं, त्याला कुठं ना कुठं अशा गोष्टीमुळे धक्का बसतो. प्रशासनाला का माहिती नव्हतं का? प्रशासनाचं एक्साईजवाल्याचं जर बार आणि लिकरच्या इंडस्ट्रीवरती जर कंट्रोल असता, तर मला सांगा 18 वर्षाच्या आतल्या मुलाला त्या पबमध्ये एंट्री मिळाली असती का? नाही. नाईटची पेट्रोलिंग काय करते तुमची डिपार्टमेंट, काय करतं? ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहे, पण सगळ्यांचे हितसंबंध आहेत. त्या हितसंबंधामुळं आर्थिक हितसंबंध थेट सांगायचं म्हणजे, आणि कालांतराने माहिती पडतं की ते हा मोठा अधिकारी अडकला, तो अधिकारी अडकला, अनेक लोकांच्या बदल्या होतात. तर मला असं वाटतं की हे कुठे ना कुठे ना, हे आर्थिक तर आहेत, पण त्याशिवाय सत्ता केंद्र जी आहे ती कशा ऑपरेट करतात प्रशासनाला याच्यावरती बऱ्याच गोष्टी असतात. इथं सरकारच गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये आहे. अशा परिस्थितीत प्रशासनावर वचक कसा राहील?
पुणे कधी इतकं वाईट नव्हतं की अशा पद्धतीचं पुण्याने कधी बघितलं नव्हतं. पुणे तर उलट दुचाकीचं शहर म्हणून देशात ओळख होती पुण्याची. तिथं अशा पद्धतीनं घटना होणं याचा मला असं वाटतं की सत्तेचं प्रशासनावर नसलेला कंट्रोल आणि प्रशासनाला मिळालेलं मुक्त असतं. त्यामुळे ते बेभान झालेले आहेत आणि त्याचा फायदा हे असे जे माल प्रॅक्टिस करणारे ड्रग्सवाले असतील किंवा काही स्कॅमर असतील हे एंट्री करतात, कारण त्यांना माहिती आहे की ऍक्सेस इझी आहे आणि काही होणार नाहीये. कारण प्रशासन गिव्ह अँड टेक मधलं आहे, सरकारी यंत्रणा कशी आहे आपल्याला माहिती आहे. त्यामुळं ह्या सगळ्या गोंधळलेल्या परिस्थितीचा, प्रशासनाची गोंधळलेली परिस्थिती, राज्य सरकारची गोंधळलेली परिस्थिती, याचा फायदा अशा समाजविघातक गोष्टी याचा फायदा घेणारच. त्यामध्ये गैर काही वाटत नाही. पण अशाही परिस्थितीमध्ये एक आशेचा किरण म्हणजे आपण स्वतः असतो. आपण स्वतःला अलिप्त ठेवून समाजाविषयी बोलतो. आपणही समाजाचा घटक आहोत. आपणही कुठे ना कुठे अशा गोष्टींना पुढे येऊन रोखलं पाहिजे. मला वाटतं पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा एका मुलीवरती एका मुलाने अटॅक केली तेव्हा वाचवणारे तो स्पर्धा परीक्षेचा मुलगाच होता ना. तर अशा घटनांमुळे कदाचित मला वाटतं आळा बसू शकेल. प्रशासनातही माणसंच काम करतात, सरकारमध्येही माणसंच काम करतात. तर मला असं वाटतं हे ह्युमन टू ह्युमन कनेक्शन आहे. तर आपणच सरकार बनलं पाहिजे, आपणच प्रशासन बनलं पाहिजे. आणि कुठं ना कुठं आता ते होत असेल त्यांना नाव ठेवण्यापेक्षा आपण काय सुधारणा करू शकतो आपल्या पातळीवर, एवढा जरी प्रयत्न केला तर मला वाटतं बऱ्याच गोष्टी सोप्या होतील, सहज होतील आणि हे काही गालबोट लागणाऱ्या घटना आहेत ह्या कमी होतील. अगदीच आनंद सर, खरं तर मला असं वाटतं की शोच्या कन्क्लुडिंग साठी हा एक उत्तम पॉइंट आहे आणि तो म्हणजे की शहरं बनतात कशी, तर तुम्ही आम्ही आपण मिळूनच ही शहरं बनतो, आपण मिळूनच प्रशासन ठरवतो आणि आपण मिळूनच त्यांच्यावर शासन चालवतो. त्यामुळे आपणही आपल्या शहराच्या वाढीसाठी किंवा त्याच्या गुन्हेगारीसाठी खतपाणी घालत नाही आहोत ना, ही जबाबदारी ही आपली आहे. त्यामुळे तुमच्या आजूबाजूला जर काही घटना घडत असतील, मग त्या शैक्षणिक असतील किंवा क्रिमिनलाइज असतील, गुन्हेगारी करण्याच्या असतील, तर त्या योग्य शासकीय व्यवस्थेला आणि प्रशासनाला कळवणं हेही आपलं काम आहे. आणि दुसऱ्या बाजूला हे सगळं कसं रोखता येईल हे केवळ प्रशासन आणि शासन यांना दोष देऊन भागणार नाही, तर आपण यामध्ये कसे सहभागी होणार आहोत याचाही विचार करणं अतिशय आवश्यक आहे. आणि ज्या पद्धतीनं पालक जे आहेत ते वागतायत तेही कुठेतरी गुन्हेगारीकरणाला खतपाणी घालतायत असं म्हणायला नक्की हरकत नाही. त्यामुळे पालकांना तुम्ही थोडंसं थांबा आणि जरा विचार करा. गुन्हेगारांना शिक्षा देणारी यंत्रणा जरी आपल्याकडे असली तरी मुळात असे गुन्हे घडूच नये यासाठी आपल्याला काय करता येईल याचाही विचार करा आणि मॅक्स महाराष्ट्राला ते नक्की कळवा. कारण आपण अशा पद्धतीच्या आयडियाज ज्या आहेत ते सगळेजण शेअर करूयात आणि त्या अधिकाधिक कशा वाढवता येईल याच्यावरही विचार करूया. तूर्तास आपण इथेच थांबूया. धन्यवाद.